दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शहराच्या कार्यासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहेत त्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे। परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात। त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो, कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल, पार्टीने या संदर्भामध्ये काहीतरी बेतलेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंची पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे, माननीय पालकमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे, प्रदेश अध्यक्षांची चर्चा झालेली आहे आणि प्रदेश अध्यक्षांनी बापूंची चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील। हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे, जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री, प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं। विरोध आहे तर या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाहीये। त्यामुळे कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेश अध्यक्षांची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जाईल। दक्षिण मध्ये महापालिकेला मागच्या वेळी जवळपास जे 9 नगरसेवक ते देखील ऐन वेळेस पक्षातील काही घटना आता हे तर आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते इथे नगरसेवक सगळे उपस्थित आहेत। यामध्ये संगीताताई असतील, आमचे नगरसेवक अश्विनीताई असतील, मुंचेताई असतील, हे सगळे तर ऐन वेळेला पक्षात आलेले नाही आहेत। बापूंनी या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच क्रायटेरिया ठेवून त्यांना पदं दिलेली आहेत आणि निवडून आलेली। त्यामुळे ऐन वेळेला आले वगैरे असं काही नाही आहे, हे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत। पण मला असं वाटत नाहीये की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल। या सगळ्या लोकांचा विचार, जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत, जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत, जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत, जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे, अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या, या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका। या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेश अध्यक्ष असतील, पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत। त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच बापूंची माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे। आपण बापूंना विचारू शकता, तुम्हाला खोटे वाटत असेल तर आंदोलन करू। तुम्हाला मी सांगते, बापूंना फोन लावून द्या, मी बापूंची माझं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे। बापूंनी मला सगळ्यांना, बापूंची माझं बोलणं झालंय, बापूंचं प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि हा जो निर्णय होतोय हा सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल। भाजपचे कार्यकर्त्यांचं आंदोलन म्हणायचं की केवळ बापू समर्थक आंदोलन बापू समर्थकांचं नाही, दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल, त्यांनाही माझं असं सांगणं आहे की प्रदेश अध्यक्षांच्या लेवलवरती हा विषय आपण नक्की सोडू। यापूर्वी भाजपमध्ये शिस्तीचा पक्ष म्हणून म्हटलं जातं, असं कधी आंदोलन झालेलं नाहीये। भाजप हा शिस्तीचाच पक्ष आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण त्यांचा गैरसमज शिस्तभंगाची कारवाई होईल। पत्रकार परिषद सुरू असताना ज्या पद्धतीने या ठिकाणी तुमचे कार्यक्रमाचा निर्णय घेतला जाईल, प्रदेश अध्यक्षांशी संवाद साधून याबाबत आपण निर्णय घेऊ।